कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं सम्पूर्णं वैदे गिरिं यत्कृपादं वन्दे परमानन्दमाधवं. धृत्याय या धारयते धृत्याय या धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगिना व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी धृत्याय या धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेना व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी. धृत्याय या धारयते मन प्राण इंद्रिय क्रिया योगेन अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी असे पद आहे. अन्वय असा आहे, हे पार्थ यया अव्यभिचारिण्या धृत्या योगेन मन प्राण इंद्रिय क्रिया धारयते सा धृती सात्विकी. ती धृती सात्विक आहे. पाठीमागे बुद्धी आणि धृती याचा भेद प्रतिपादन केला आणि बुद्धी 3 प्रकारची कशी आहे त्याचा विषय सांगितला. आज धृती 3 प्रकारची कशी आहे. धृती म्हणजे वृत्तीमध्ये असणारी जी धारणा, धृती म्हणजे धैर्य. तर ती धारणा 3 प्रकारची कशी असते. ती पहिली सात्विक कशी आहे, राजस कशी आहे आणि तामस कशी आहे. 3 प्रकारच्या या धृत्या वर्णन करत असताना भगवान सांगतात तिला सात्विक धृती असं म्हणतात. हे सर्व भेद झाले ते त्याच्या विषयावरून भेद झाले आहे. वृत्ती तीच असते, धृती तीच असते, पण त्या तिचे विषय बदलले आणि विषय बदलल्यामुळे त्यांच्यात वैलक्षण्य सांगावं लागतं. तर पहिली गोष्ट योगेनं अव्यभिचारेनं बरोबर आहे. जी अव्यभिचारेनं योगेनं मन प्राण इंद्रिय यांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया जी धृती धारण करते त्या धृतीला म्हणतात सात्विक धृती. तर क्रिया धारण करणे म्हणजे काय, योगाने धारण करणे म्हणजे काय. तर प्रथम जो पुरुष ध्यानाने, योगिनी याचा अर्थ ध्यानाने आणि ध्यानाने याचा अर्थ दैव आसुर वृत्ती निरोधा. 2 प्रकारच्या वृत्त्या असतात. वृत्ती दैवी असते आणि वृत्ती ही आसुरी पण असते. तर दैवी वृत्ती ही प्रतिबंधकता असते आणि आसुरी वृत्ती प्रतिबंधकता असते. तर त्या दोन्ही वृत्तीचा निरोध करतो त्याला म्हणतात योग्य. नाहीतर ते दैववृत्तीचं चित्त काही झाल्यानंतर आणि मग ते असामध्ये कधी लागायचे त्याची त्याला योग कसं म्हणतात. योग चित्त निरोध. हा योग शब्दाचा अर्थ आहे चित्ताचा निरोध करणं, चित्ताची एकाग्रता करणं. आणि चित्ताची एकाग्रता करणं त्याकरता योगासारखं सोपं साधन नाही भगवान असं म्हणतात. चित्तवृत्तीचा योग होत नाही, प्रयत्न करावे लागतात. मग वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनामध्ये भजनामध्ये जी सहज वृत्ती एकाग्र होती, श्रवणामध्ये
तशी योगाच्या बाबतीमध्ये कठीण पडते. कोणतीही गोष्ट एखादं लक्ष केंद्रित केलं का इकडं तिकडं पळायला सुरुवात करतं. पण भजनामध्ये सहज होतं व ते सामुदायिक असतं म्हणा किंवा त्याला एक रंजकता असते आणि मग त्यामुळे एकाग्रता होते. तर सगळ्यात सोपं असतं, सोपं आणि सुलभ आणि प्रखर लवकर त्याला म्हणतात श्रवण. श्रवणामध्ये माणसाला लवकर एकाग्रता होते. पण श्रवण याचा अर्थ सिद्धांत ऐकत असताना मग आता त्या प्राणाची काय पाहिजे, मनाची प्राणाची आणि इंद्रियाची जी क्रिया असते त्या क्रियेची धारणा धरायची आहे. ती धारणा धरायची पण त्याकरता कोणतं साधन वापरावं लागेल तुम्हाला, तो योग वापरावा. आणि योग वापरत असताना काय करावं लागेल, तो दैवी वृत्ती असली तिचा पण रोध करावा लागेल आणि आसुरी वृत्ती असली तिचा पण रोध करायला लागेल. आणि दोन्ही वृत्त्या ज्या काळामध्ये आपल्याला थोडक्यात बरी किंवा वाईट कोणती वृत्ती असते त्या वृत्तीला स्थिर केलं म्हणजेच मग त्याला म्हणतात स्वस्वरूप अवस्थिती हे हेतू चित्तवृत्ती निरोध. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ती चित्तवृत्ती स्थिर करण्याचं जे कारण असतं त्या कारणाला म्हणतात योग. योगाचं कारण म्हणजे चित्ताची एकाग्रता करणं. आणि ते साधन घेऊन मग काय करायचं आहे, मनाची क्रिया, प्राणाची क्रिया आणि इंद्रियाची क्रिया. आता हे सगळे काय आहे, हे क्रियात्मकच आहे. या सगळ्याच्या ठिकाणी क्रिया होतात. इंद्रियाच्या ठिकाणी पण क्रिया होते, प्राणाच्या ठिकाणी पण क्रिया होते आणि मनाच्या ठिकाणी पण क्रिया होते. तर ती क्रिया धारण करायची आणि ती त्याकरता धृती लागेल. धृती म्हणजे धारणा आणि धारणा म्हणजे काय तर एकाग्र. आणि एकाग्र काय, भगवंताचं चिंतन करत असताना परमात्म्याचं किंवा पैसा हृदयामध्ये राहून हृदयस्थ असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचं चिंतन करण्याकरता त्याच्याशी वृत्ती जोडण्याकरता प्रथम मनाची क्रिया ही तुम्हाला एकाग्र करायची. आता मन हे अत्यंत चंचल असतं, हे का नाही. मन बहुत चंचल चपळून जाता येता नलगे काय काय करतो या मना आणि परिनायके नारायणा करून नये त्याची करी योजना निवपतना आदरले. त्याचं चिंतन करीन तुम्ही एकदा डोळे झाकले शाळेवर म्हणाल चक्र मारतो. आज ते किती विक्षिप्त असतं तर बाई माणसाला जास्त माहीत असतं. हे लहान लेकरू असतं, नेटकंच पडायला लागलेलं असतं. आणि बघ तिची गंमत पाहतो, त्याला असं धरून असं बसवलं का, जिकडं काही हक्क तो उठून गेलं ते तिथून धरून बसवलं का, 1 सेकंद पण जागेवर राहत नाही. 1 सेकंद तशी गोष्ट असते मनाची. हे मूर्त उदाहरण काय देतो मला आपल्या अनुभवात आहे. मनाची गोष्ट तशीच असते. त्याला कोणत्याही पद्धतीने स्थिर करायचं ठरलं तर ते मन तिचं स्वरूपच तसं आहे. मनाचं स्वरूपच असं आहे म्हणजे सर्व इंद्रिय प्रवर्तक आंतर इंद्रियम. सर्व इंद्रिया ते गप बसतं असं नाही, इंद्रियाला पण गप बसू देत नाही. प्रत्येक इंद्रियाला आतून त्या अशी प्रेरणा देते का त्या धावायला असतं. पुढं धावायला होईल याचा काय भरोसा नाही त्याचा. डोळ्याला काय पाहायला लागेल, कानाला काय काय लागेल, तोंडाला काय बोलायला लागेल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून सर्व इंद्रियाचं आत्मकरण असतं, त्याला म्हणतात. या ठिकाणी सर्व इंद्रिय प्रवर्तक आंतरिंद्रिय त्याला म्हणतात मन. पण मनाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही मनन करता, ध्यान करता त्या काळात ते मन स्थिर होऊ शकतं. असं 3ऱ्या अध्यायामध्ये शेवटी अर्जुनाने प्रश्न विचारला, सांगायचा त्याचा विषय चांगला आलेला आहे. तर असं जे मन असतं तर त्या मनाची क्रिया काय असते, संकल्प विकल्प. एक संकल्पात तरी जातं किंवा ते विकल्पात तरी जातं. मग विकल्प चांगला असतो, संकल्प चांगला असतो. फक्त प्रश्न येतो तुम्ही संकल्प कशा करा. संकल्पनं भगवंताचा केला, भगवंताच्या रूपाचा, नामाचा, काय त्याच्या स्वरूपाचा जर हा संकल्प केला तर त्याचं ते ध्यान होईल. म्हणजे मनाची क्रिया काहीतरी ते धारण केली ती समजायची. पण ती संकल्पात राहत नाही, लगेच विकल्पात जात.
काय होतं, संकल्प विकल्प मनहा, त्याचं स्वरूपच संकल्प विकल्प एकात कधी राहत नाही. ते संकल्पात तरी जात नाही, विकल्पात तरी जात. आणि असं संकल्प विकल्प करणारं जे असतं, संकल्प विकल्पात्मक वृत्ती त्या म्हणतात मन. असं तर ते असं मन असतं. तर त्या मनाची जी क्रिया असते, मग आता तुम्हाला संकल्प करायचा तर त्या संकल्पात धारणा जी धरायची असते, तर त्या धारणेकरता या धृतीचा उपयोग होतो. धारणेकरता धृतीचा उपयोग होतो. म्हणजे धारणा कशाने, तुम्ही आता भगवंताच्या रूपाचं ध्यान करता, तर रूपाचं ध्यान करत असताना मग त्या कालामध्ये ते मन तर विचित्र राहतं, पण त्या मनाला स्थिर करण्याकरता वृत्तीमध्ये जी धृती असते, ती धृती काय करते, विघ्न निवारण. धृती याचा धारणा, आणि धारणाचा तर काय, विघ्नाचं निवारण. ज्यावेळी विघ्न येतं आणि त्यावेळी विघ्नाने लगेच ती वृत्ती खचून झालं, मग त्याला धृतीने म्हणतात. मग ती धृती काय करते, विघ्न आलं असताना सुद्धा त्याला मारक गोष्ट उत्पन्न झाली असताना सुद्धा ती खंबीर उभी राहते. आणि त्या मनाचा जो संकल्प आहे, तो मनाचा संकल्प भगवत रूप दाबून धरणं, ते काय वृत्तीचं काम नाही. मग त्या वृत्तीत मन असतं, ते मनाचं पण काम नाही. मग त्या वृत्तीमध्ये असणारी जी धारणा धरण्याची शक्ती असते, त्याला म्हणतात धृती. आणि ती धृती काय करते, मनाचे संकल्प विकल्प स्थिर करून त्या वृत्तीवर, मन त्या वृत्तीवरतीच आहे आणि धृती त्या वृत्तीवरतीच आहे, आणि संकल्प विकल्प तिच्यावरच घडतात. आणि ती वृत्तीचा विषय परमात्माच आहे. सगळं अंतःकरण वृत्तीचा विषय परमात्माच आहे. या वृत्तीवरती संकल्प विकल्प होतात, म्हणून त्या वृत्तीला मन म्हणतं. आणि ते संकल्प विकल्प स्थिर करून दाबून धरणं, त्याच वृत्तीमध्ये त्या काळात त्या वृत्तीला म्हणतात धृती. यावेळी त्याला म्हणतात ती धारणा. आणि अशी जी धारणा असते ती योगाच्या साधनाने ती स्थिर करणं, याला म्हणतात धृती. ती धृती असते सात्विक धृती. अशी मनाची क्रिया असते. आणि प्राणाची क्रिया असते. तर प्राणाची क्रिया काय असते, ते मनासारखा प्राण करतो. प्राण याचा अर्थ वायू, शरीर अंतर्गत वायू, शरीराच्या आत असणारा वायू. आणि तो वायू ज्या काळात विभागल्या जातो, त्या काळात मग प्राणापान व्यान उदान या त्याला नाव प्राप्त होत असतात. मग प्राण विशेषतः श्वासोश्वास घेतो, त्या काळात ती प्राणाची क्रिया. ह्या दोन गोष्टी एकत्र जोडलेल्या असतात. तुम्ही जर श्वास बसा 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 घिसण्याच्या वाट्यासारखं जर घेऊ लागला, त्याच्या बापाला ध्यान नाही करते, त्याला कधीच ती गोष्ट शक्य होणार. तर त्या काळात त्याच्यावरती श्वासावर त्याला कंट्रोल करावा लागतो. ध्यान करत असताना, मन स्थिर करत असताना जो आपोआप श्वास चालतो तेवढा श्वास चालू द्यायचा. तुम्ही स्वतःहून श्वास घेतला तर मग ते मनाला जागेवर ठेवू शकत नाही. आणि म्हणून श्वास घ्यायचाच नाही. श्वास घेत असताना जवळजवळ श्वास दाबूनच घ्यायचा. आणि मग सहजरित्या त्याला जेवढा पाहिजे तेवढा आपोआप न कळत असा थोडासा श्वास येतो. त्या श्वासाचं संयमन आणि मनाचं संयमन याचा अत्यंत एकत्र संबंध आहे. ज्याला आपल्या श्वासावर कंट्रोल करता येतं, त्याला मनाला कंट्रोल करता येतं. तर त्यांनी मोकार सर कुणीकडे बाहेर तेवढं नाकाने श्वास घेत राहिला आणि सोडीत राहिला, तर मग मात्र त्याला मनाची क्रिया काय भगवंताच्या आकाराकार करता येत नाही. मन आणि श्वास याचा अत्यंत निकटना, ज्याला मन श्वासावर ताबा मिळवताना त्याला काही क्षण म्हणा काही मिनिटं त्याला मन स्थिर करता येतं. आणि मन स्थिर करत असताना येथे डोळ्याकडून झालं स्थिर असणे होत्या. एक 15 ते 20 मिनिटं इतकं सरळ आणि सहज कोणत्याही प्रकारचा आग्रह जर तुम्ही केला तर त्याला ध्यान होतं. मग ज्यावेळी ध्यान करत असताना विचार येतात माणसाच्या मनात, किंवा आमका विचारायला पाहिजे, त्याला विरोध करणं ते पण ध्यानाला बाधायचं. आणि चांगला सकारात्मक विचार म्हणून त्याला आग्रहपूर्वक हे करणं ते पण बाधत. तुम्ही आहे तसं श्वासावरती थोडा कंट्रोल करून तर तसं सैल सोडलं तर ते 15 ते 20 मिनिटामध्ये मन स्थिर होतं. आणि मन स्थिर झाल्याच्या नंतर
आणि मग तुम्हाला जे ध्यान करायचं, जे चिंतन करायचं, त्या चिंतनावर तुम्हाला ते मन सहकार्य करू शकतं. तर अशा त्या प्राणामध्ये सुद्धा आता काय सांगितलं तुम्हाला, प्राण श्वास रोखून धरणे म्हणजे हातपाय थोडंसं नाही रोखून धरायचं. मार्ग श्वास धारण करायचा, श्वास घ्यायचा म्हणजे तो इतका सहज आणि सरळ असला पाहिजे. मग त्यावेळी कशाची गरज पडणार तुम्हाला, प्राण कशाची गरज पडते, तिथं धुती लागते, तिथं ती धुती लागते, त्याला धैर्य लागतं. मग ते धैर्य, ती धुती जी असते ती धुती, तिला सात्विक धुती लागतात. आणि त्या धुतीतली सात्विकता येण्याकरता मग तुमचं खाणं पिणं राहणं वाचणं बेचणं हे त्याला पाठीमागं सगळं येतं, लगेच नाही होती. म्हणजे ज्याचा अर्थ श्वासावरती कंट्रोल करण्याकरता, त्याला धारणा धरण्याकरता त्या धुतीमध्ये सात्विकता असेल तर ती स्थिर होऊ शकते, प्राण स्थिर होऊ शकतो, मन स्थिर होऊ शकतं. आणि जर ती सात्विकता नसेल तर ती दुसरंच काय असं चिंतन करते, आज्याचं म्हणतो कसं काय, त्याचा खेस कसं काय का वाचतो चिंतन, मनाची गोष्ट काय. मग त्या काळात त्या धुतीचा विषय तो नाही होत ना असं. आणि म्हणून जशी मनात एक धुती लागते धारणा धरण्याची, तशी ती धारणा असते, त्याप्रमाणे प्राणाची पण एक क्रिया असते आणि तो पण एक धारणा असते. आणि त्या धारणाच न म्हणता धुती, अशी जी धुती असते स्थिरता, थोडक्यामध्ये त्या विषयामध्ये त्या वृत्तीची स्थिरता करून ठेवणं. जशी मनाची क्रिया स्वतंत्र आहे तशी प्राणाची क्रिया स्वतंत्र असते. म्हणून मन आणि प्राण ज्यावेळी एककेंद्रित होऊन त्याला स्थिर केलं जातं आणि त्या स्थिर करण्याचं जे साधन असतं त्या साधनेचं नाव आहे धुती. आणि ती अशी धुती, तिला नाव येतं मग सात्विक धुती. दुसरा विषय आहे इंद्रिय. आता इंद्रिय हे क्रियात्मक आहे, तुम्हाला सांगितलं मन क्रियात्मकच आहे, प्राणी क्रियात्मकच आहे आणि इंद्रिय पण क्रियात्मकच आहे. तर इंद्रियांची जी क्रिया असते, मग इंद्रियांचं काय करायचं, ती इंद्रिय तर बाहेर असतात, बहिर्मुख परांचे खाणे घेतून स्वयंभूक तस्मात परांग पश्यती. मग तुम्हाला ध्यान काय डोळे उघडून करायचं काय, डोळे उघडून ध्यान करायचं नाही गोष्ट खरी. पण हे ज्या काळात बाहेर जातात त्या काळात त्यांना परांमुख करून अंतर्मुख करणं ही इंद्रियाची क्रिया, त्याच्यावर सुद्धा धारणा धरावी लागते आणि ती सुद्धा कंट्रोल करावं लागतं. त्याच्यावर घडी पाहिजे डोळे उघडायचे, घडी पाहिजे डोळे उघडले, आणि पण मग तसं कसं काय होतं, तसं नाही होणार. तिकडून डाचाला म्हणायचं, तिकडून असं करायचं, इथं खायचं, डोकं करायचं, असं करायचं, तसं करायचं, असं नाही. मग त्या इंद्रियावरती कान असले, डोळे असले, हात पाय, हे सर्व इंद्रियांची जी क्रिया असते तर त्या क्रियेची पण धारणा त्यांना अंतर्मुख करून, कारण ते बहिर्मुख आहेत स्वभावतात. परांचे खाणी गतमुख स्वयंभू, भगवंतानी खाणी म्हणजे इंद्रिय हे सहजरित्या सहज स्वभावतात बहिर्मुख आहेत. त्यांना पहिलं अंतर्मुख करावं लागतं आणि अंतर्मुख केलेली इंद्रिय ते अंतर्मुखच कसे राहतील, बहिर्मुख कसे होणार नाही याची काळजी घेणं याला म्हणतात ती धारणा. आणि ती धारणा त्या वृत्तीत असते, जी सात्विक वृत्ती असते ती इंद्रियाला अंतर्मुख ठेवते. आणि सात्विक वृत्ती नसेल तर ती इंद्रियाच्या पाठीमागे ती पण पळायला सुरुवात करते. म्हणून मुद्दा सांगायचा आहे, असं जे असतं ते म्हणजे ज्ञान कर्माचं साधन म्हणजे इंद्रिय असतं. मग जे ज्ञान आहे, मग नेत्राने पाहतो रूपाचं ज्ञान होतं, कानाने ऐकतो शब्दाचं ज्ञान होतं, स्पर्श होतो, सर्व इंद्रियांचे जे विषय असतात त्या विषयापासून काय होतं, आपल्याला ज्ञान होतं. मग त्या ज्ञान कर्माचं साधन जे असतं त्याचं नाव आहे इंद्रिय. आणि अशी इंद्रिय की जे 10 आहे आणि मन धरलं तर मग ते 11 होतं. पण तरी 10ही इंद्रिय ध्यानाला तुम्हाला बाधा आणू शकतात. पाय जरी चालत नसले तर पाय मागे पुढे करू शकता, हात काम नाही केले तर हात खालवर करू शकता. म्हणजे प्रत्येक इंद्रिय ध्यानात बाधा आणू शकते आणि प्रत्येक क्रिया वेगळ्या इंद्रिय आणि क्रिया हे वेगळेच नाही. इतके तर
तद्रेव तद्रूप आहे. तदेव आत्मनं स्वरूपम यस्यसा तादात्म्यम. इंद्रिय हे क्रियात्मकच असतात आणि म्हणून त्यांना त्या इंद्रियाची क्रिया स्थिर ठेवणं, अंतर्मुख ठेवणं, त्या काळात त्या वृत्तीमध्ये वृत्ती असावी लागते. याला ते धारणा असं म्हणतात आणि त्या वृत्तीलाच मग सात्विक वृत्ती असं म्हणतात. मग ते अशी जी धारणा आहे ही अशी जी धारणा आहे ती धारणा त्या धारणेला एक विशेषण दिलं. काय दिलं ते अव्यभिचारिणी. तो अव्यभिचारिणी याचा अर्थ व्यभिचार, याचा अर्थ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार याचा अर्थ कदाचार म्हणा, भ्रष्टाचार म्हणा, व्यभिचार म्हणा. आणि व्यभिचार याचा अर्थ एक सोडून अनेकत्व. व्यभिचाराचा अर्थ एक सोडून अनेकत्व. भ्रष्टाचार सुद्धा काय मूळ मुद्दा सोडून अनेकत्व. कदाचार, भ्रष्टाचार, मिथ्याचार, तर जे अशी नाव येतात व्यभिचार, तर ते व्यभिचार अभाव सहकृत अशी जे असते तिला म्हणतात अव्यभिचारिणी. म्हणजे थोडक्यात आताची धृती आहे, आता मनाची धृती आहे, ती धृती घडीभर मनाला धारण करील, नंतर प्राण धारण करील, मग इंद्रियाला धारण करील, मग ते असं तिथे विचारी होईल. मग ह्या क्रिया धारण केल्यात मग कधी बाह्यचं, मग बाहेर जाईल, कधी अंतर होईल. मग त्याला काय म्हणतात की व्यभिचारी. तर तसं नाही, जी धारणा आहे परमात्म्याची, नामाची, रूपाची, चिंतनाची जी धारणा असते, ती धारणा कोणत्याही प्रकारचा व्यभिचार न होता, तिच्यामध्ये विक्षेप निर्माण न होता, अखंड तैलवत एकाकार ठेवणं, तर म्हणतात अव्यभिचारिणी धारणा, अव्यभिचारिणी धृती असं त्या म्हणतात. अव्यभिचारिणी म्हणजे अन्य आवृत्तित्वम असं साध्यवान अन्य आवृत्तित्वम. जी वृत्ती साध्याशी एकरूप झाली असताना अन्य अवृत्तित्वम, अन्य वृत्तीशी अन्य विषयाशी ती संबंधितच पावत नाही. साधन समान अधिकरण अत्यंत अभाव अप्रत्युगित्वम त्याला म्हणतात अव्यभिचारी. साधन समान अधिकरण, साधन म्हणजे याचा अर्थ जी वृत्ती आहे, धृती आहे, त्या धृतीचा विषय आहे समजायचा आत्मा परमात्मा. मग ते जे साधन तर तो परमात्मा आहे, परमात्मा ती वृत्ती एका अधिकरण ते दोघांच्या अधिकरण वेगवेगळे नसायला म्हणतात. ते साधन असते ती वृत्ती, ती धृती, आणि ती धृतीचं असतं ते समान अधिकरण. आणि समान अधिकरण अत्यंत अभाव अप्रत्युगित्व. थोडक्यात तुम्हाला कसं सांगते म्हणजे अत्यंत अभाव शब्दच फार आवडत, पण तरी तुम्हाला सांगतो अत्यंत अभाव प्रत्युगी ज्याला म्हणतात, ते जी गोष्ट तिथं कधी जन्मालाच येत नाही त्याला म्हणतात ते अत्यंत अभाव. आणि त्याचं अप्रत्युगित्व असतं म्हणजे त्या अखंडता असणं. माझ्या डोक्यात ते अत्यंत अभाव प्रत्युगित्व ते काही सोपं नाही, ते फार कठीण. ते भाव काय म्हणतो त्याला, भावाचं प्रतियोगित्व करणं सोपं, पण अभावाचं प्रतियोगित्व, अभावाचं प्रतियोगित्व, अप्रतियोगित्व हे त्याच्यापेक्षा अजून कठीण होतं, फार बारीक जातं त्याच्यामध्ये. त्याचे संस्कार असायला खूप ऐकावं लागतात. ते अत्यंत अभाव अप्रतियोगित्व सांगू का तुम्हाला? सांगून टाकतात. आता हा काय अभाव आहे, कोणाचा अभाव आहे? हा फुलाचा अभाव आहे. हा फुलाचा अभाव आहे. पण आता हे फुली तर ठेवलं म्हणजे काय होते, अभावाचा अभाव होतोय ना. आता हे तर ठेवलं हा भाव आला, पण हे फूल ठेवलं तर या भावाचा काय होईल? अभावाचा अभाव झाला नको. तर याला म्हणतात अभावाचा अभाव. पण हे फुलं आणल्यामुळे अभावाचा अभाव होऊ शकतो, बरोबर आहे का? आता इथं आपल्या हाताला केस नाही, मग केसाचं काय आहे? अत्यंत अभाव आहे. मग हा अत्यंत अभावाला कधी प्रतियोगित्व येऊ शकतं का? नाही. कारण ह्या फुलाच्या अभावाला प्रतियोगित्व आलं, पण फुलं इथे ठेवले म्हणजे ह्या अभावात तो प्रतियोगी झाला. पण तळा तो जर जन्मात कधी केस जन्मालाच येणार त्याचा तो अत्यंत अभाव आहे.
तो अत्यंत अभाव हा अत्यंत अभाव कधी त्याला अप्रतिबिंबित होत नाही. हो तो अखंड अभाव राहतो. हो म्हणजे जे जो प्रतियोगी असतो जो तिथं आला तर त्या अभावाचा अभाव होऊ शकतो, त्या अभावाचं प्रतियोगिता येऊ शकतं. पण जी वस्तू कधी जन्मालाच येऊ शकत नाही तर हे अत्यंत अभाव अप्रतियोगित्व असं असते. अत्यंत अभावाला ते कायम अप्रतियोगित बनत. तो अत्यंत अभाव कधी प्रतियोगी बनत नाही. आता फुलाचा अभाव प्रतियोगी बनला कधी, पण जो कधी तिथं जो अभाव निवृत्तच होत नाही तर तिथं त्याला अप्रतियोगित्व कधी येऊ शकत नाही. प्रतियोगी प्रतियोगी म्हणजे जे ज्याचा सांगायचं त्याला म्हणतात प्रतियोगी. हे फुलाचा सांगायचं म्हणून हा प्रतियोगी, आणि ज्याच्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी सांगायचं त्याला म्हणतात अनुयोगी, आणि ज्याचा सांगायचं म्हणतात प्रतियोगी. आणि दोघांची मध्ये जो असतो भाव आणि अभाव हा जो ही नायकाची भाषा असते. आता म्हणजे हे पोलीचं नाही म्हणजे बोलाच काय झाला अभाव, आणि पोलीचं ठेवून बोलाच काय झाला भाव झाला. हा अभावाचा अभाव म्हटलं ते अभावाचा अभाव म्हणजे प्रतियोगी आहे, आणि प्रतियोगी येणं म्हणजे अभावाचा अभाव. पण असा एक अभाव आहे की त्याचा कधी अभावच होत नाही. त्याला म्हणतात अत्यंत अभाव अप्रतियोगिता. या वस्तू आली तर त्या अभावाला प्रतियोगित्व येतं. पहिल्या अभावाचा काय झाला अभाव झाला, पण तळ आता जे केस आहे त्याचा अभाव येतो. त्या अभावाच कधी अभाव करू शकतात नाही. त्या अभावाच कधी याला म्हणतात अत्यंत अभाव आहे ना. या अत्यंत अभावाला कधीही अप्रतियोगित येत नाही. तर मग अत्यंत अभाव अप्रतियोगित्व ना मिथ्यात्व. मग अशी जी धारणा असते धृती, तर त्या धृतीमध्ये तिला कधीही विक्षेपाच्या बाबतीत कधी म्हणजे आज हे केलं उद्या ते केलं तिच्यात कधी विचार झाला तर मग ती सात्विक धृतीच नाही राहिली. असं लक्षण केले. समान साधन समान अधिकरण अत्यंत अभाव अप्रतियोगित्व ना मिथ्यत्व. तर ती जी सात्विक वृत्ती असते ती जशी की पतिव्रता म्हणजे अव्यभिचारिणी ना, ती जशी पतिव्रता तिला अखंड तिचं सौभाग्य तो अथती ती तिचं एकच असतं. ते जर बदललं मग पतिव्रता कुठं राहिली ती. ते जर बदलतं पतिव्रता नाही राहिली ती. तसं हिचाच विषय जर बदलला, तिचा विषय जर हा बदलला तर ती अव्यभिचारी राहिली आणि ती सात्विक वृत्ती पण नाही राहिली असं सांगण्याचं तात्पर्य आहे. तर त्याला असो अशी जी धृती आहे ती धृती मन प्राण इंद्रिय आणि क्रिया ही योगाच्या साह्याने अव्यभिचारिणी म्हणजे एकाच रूपाने एक रूपाने अखंड परमात्मा स्वरूप धारणा धरून जी राहते अर्जुना ती धृती सात्विकी. ती धृती ही सात्विक असते. ययत धर्म कामार्था ययत धर्म कामार्था धृत्या धारयते अर्जुन धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्ता पार्थ राजसी धृतिस्ता पार्थ राजसी यया तु धर्म कामार्थान् धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्ता पार्थ राजसी यया तु धर्म काम अर्थान धृती धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. आता ही आली राजस. ही राजस धृतीचे काय विषय असतात आणि तिच्यातून हिच्यात काय फरक असतो. वृत्तीच असते, त्या वृत्तीमध्ये धृती ही असतेच, पण त्या धृतीचे नाम धारणेचे धृती म्हणजे वेगळं काय ना घेऊ की मनातली धारणा जे असते अखंडता एकाग्रता त्या धारणेचे विषय काय आहेत. त्या धारणेच्या विषयावरून या धृतीला राजस धृती असं म्हटलेलं.
तर पहिली गोष्ट आहे या ठिकाणी परंतु म्हणजे जी सातवी गोष्टी सांगितली तिच्यापेक्षा ही फार वेगळी आहे. त्याची व्यावृत्ती करण्याकरता तू शब्दाचा प्रयोग केला आहे. हे अर्जुना या ठिकाणी हे पार्थ हे अर्जुना दोन लक्षात नाही दिलं. हे अर्जुना तर जे आहे गया धृत्या हे धृती काय करते तर फलाकांक्षी प्रसंगेन धारयते का नाही धर्म काम अर्थान धारयते. अशी जी धृती असते ती सा धृती राजसी ही धृती ही राजस आहे. तर पहिली गोष्ट तर ही जी धृती आहे ही धृती यया म्हणजे जिच्या द्वारा ज्या धारणेच्या द्वारा काय केलं तर धारणेच्या द्वारा यया धृत्या या धारणेच्या द्वारा तुम्हाला फल पहिली गोष्ट तिच्यामध्ये फलाची अपेक्षा असते. फलाकांक्षी अर्थात आकांक्षा. आकांक्षा शब्दाचा अर्थ आहे वाक्य समय ग्राहिका म्हणजे थोडक्यात पदाचा अन्वय बोधाची ते अपेक्षा करीत ते आकांक्षा. आकांक्षा म्हणजे काय द्वारम असं म्हटलं. मग तिकडून आई पाणी घेऊन आली तर मला म्हणते आई बाळ दार मग ते दार पद आहे ना ते लाव या पदाची आकांक्षा करत असं ते काय करतं तिने अभावरूपाने काम करत आहे. तर आकांक्षा म्हणजे ती कशा तरी अपेक्षा करते. द्वारम पिढी ही द्वार शब्दाचा अर्थ पिढी पदाचं ते आकांक्षा असते. पण शाब्दबोध होण्याकरता हे आकांक्षा एक सांगितलेली आहे. तुम्हाला प्रमाणात काय योग्यता आकांक्षा पहिली आकांक्षा योग्यता हो पद सान्निध्य आकांक्षा असं बरोबर आसक्ती आणि योग्यता हे चार गोष्टी लागतात. तेवढं त्याला शाब्द योग्यता असतात. ती आकांक्षा पहिली असते. थोडक्यात या पदाला कोणत्या पदाची अपेक्षा असते. आता मी हे सगळे अन्वय केलं. हे पद कोणत्या पदाची अपेक्षा करतं. हे पद कोणत्या पदाची अपेक्षा कोणते पण पद जोडलं तर अर्थबोध होत नाही. तर ते आकांक्षा असते आणि ते आकांक्षा असते पद त्यानंतर आसक्ती म्हणजे पदाचे सगळे पद असे एकत्र जोडले तरच अर्थ कळत असतो. आणि कोणत्याच काही ती योग्यता असावी लागते ना. काय त्याला म्हणतात आपण वनविनाशींच्या ती काय करतो म्हणजे वनविनी सडा घालतो. त्या पदाला वनविनाशींचती हे पद या ठिकाणी त्यात योग्यताच नाही. मग ज्याने सिंचती म्हटली होती ते पद तुम्हाला अर्थ करून देण्याकरता योग्य असतं. पण वनविनाशींचती म्हटली होती मग तुम्हाला ते त्यात योग्यता नाही त्या वाक्यामध्ये अर्थबोध करण्याची. त्यापैकी एक असते आकांक्षा. त्याच्यावर ते अवघड विषय असतात. त्याला लई मोठी ताकद घेऊन बसवतात ते ऐकायला. ते आकांक्षा करता सांगायला आकांक्षा करता डोक्यात धोरणी होती ती आकांक्षाची सोपीच नाही करायला. आपलं वाटते फार सोपं आहे. तर आकांक्षाचं एक अंक पाणलेलं आहे प्रभाकरामध्ये. आकांक्षाचं काही स्वरूप वाटतं कळायसारखंच वाटतं पण ते कळतच नाही. खूप वेळा डोकं पिटावं लागतं मग तेव्हा ते डोक्यात बसवलं. तर जाऊ दे. तर अशी आकांक्षा ही आकांक्षा काय करते तर पहिली गोष्ट फलाकांक्षी मग ती आकांक्षा काय करते तर फलाला जोडल्या जाते. ती धृती पहिली फलाला जोडूनच आणि मग कसे काय करते धर्म काम अर्थ मग त्या प्रसंगाने जसा प्रसंग येईल तसं त्या प्रसंगाने काम म्हणा आपलं धर्म म्हणा काम म्हणा आणि अर्थ म्हणा त्या प्रसंगाने ती त्याला तसे जोडल्या जाते. मग ती जी धारणा असते ती धारणा त्या धारणेच्या द्वारा त्याला जोडल्या जातं. कशाला जोडल्या जातं ते पहिलं कामाला जोडलं
नंतर कशाला जोडलं तर ते आपलं धर्माला जोडलं, नंतर कामाला जोडलं, नंतर अर्थाला जोडलं. मग पुरुषार्थ धर्मार्थ काम मोक्षानां यस्य कोपी न विद्यते. धर्म अर्थ आणि काम हे तीन तीन पुरुषार्थ सांगितले आणि त्या तीन पुरुषार्थात चौथा पुरुषार्थ तो मोक्ष. मग धर्माकरता काम हे का कामाकरता धर्म आहे. धर्म काम आणि अर्थ, तर अर्थात सुद्धा धर्म असतो, कामात सुद्धा धर्म असतो आणि धर्मसुद्धा धर्म असतो. म्हणजे याचा अर्थ जो असतो, अर्थ मिळवायचा जर तुम्ही चोऱ्या करून लाड्या लबाड्या करून जर केला तर त्या अर्थामध्ये धर्म नाही राहतो, धर्म नाही राहतो. त्या अर्थात धर्म असतो जिवंत. त्याचप्रमाणे काम असतो, तर कामाची गोष्ट तुकाराम महाराज म्हणले विधीने शेवटचे विषय त्यागाचे समान. कामोस्मी भरतर्षभर 10व्या अध्यायात म्हणजे काम हे माझं स्वरूप आहे. म्हणून त्या कामात सुद्धा जो काम धर्माने भोगला जातो तो पाप निर्माण करीत नाही. म्हणून कामात धर्म आहे. आणि धर्म याच्या सुद्धा एक प्रकारची काय म्हणतो विशिष्ट प्रकारची धारणा असते. कशाला आहे धर्म का गेलं तुम्हाला धर्म कशाला आहे म्हणणार ना तुम्ही, काय म्हणले का हा धर्माला पण धर्म म्हणतो तो. मग ते काय झालं ते नाही, धर्मात सुद्धा एक धर्म आहे, कामात सुद्धा एक धर्म आहे आणि अर्थात सुद्धा एक धर्म आहे. आणि याची आकांक्षा करत असताना जी धृती, थोडक्यामध्ये जी धृती धर्माकरता स्थिर राहते पण काय करते त्या फलापेक्षा करते. जी धृती कामाकरता स्थिर होते पण काय करते भोगाची अपेक्षा करते. आणि जी धृती अर्थाकरता स्थिर होते, प्रयत्न करून धारणा धरते पण त्यात काय करते अर्थाची अपेक्षा करते. याचाच अर्थ दोन्ही ठिकाणी तिन्ही ठिकाणी इह किंवा परलोकामध्ये जे भोग आहेत त्या भोगाची इच्छा ज्याला म्हणतात त्याला म्हणतात फलाकांक्षी. मग फल तर सगळ्यात असतं. धर्म कशा करता, आपला अर्थ कशा करता धर्म करता, आणि अर्थ कशा करता कामा करता. अर्थ हे कामाचंही साधन होतं ना, अर्थ हे धर्माचंही साधन होतं. काय त्याला म्हणतात ते म्हणजे अर्थाने अर्थाने धर्म वाढवता येतो आणि अर्थाने भौतिक घेता येतो. म्हणजे अर्थ हे कामाचंही साधन असतं आणि अर्थ हे धर्माचंही साधन असतं. आणि यामध्ये सगळ्यात असतं ते भोगाचीच अपेक्षा असते. आणि अशा भोगाच्या अपेक्षेची जी धारणा धरली जाते आसक्ती असते त्याला म्हणतात त्याला म्हणतात राजसभूती. काम धर्म काम आणि अर्थ याबद्दल जी फलापेक्षा असते आणि ते प्रसंगाने प्रयत्नाने तीन ठिकाणचे तीन प्रसंग आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी प्रयत्न आहे. फल अपेक्षा करता जी धृती धारणा धरल्या जाते त्याला म्हणतात राजधृती. यया स्वप्नं भयं शोकं यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा न विमुञ्चति दुर्मेधा धृति सा पार्थतामसि धृति सा पार्थतामसि यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृति सा पार्थतामसि. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदम् एव च न विमुञ्चति दुर्मेधा
धुती सा पात तामसी आजना तिला तामसी धुती असं म्हणतात. तर दुर्मेधा म्हणजे दुष्टबुद्धी. दुष्टबुद्धी याचा अर्थ काय? दुर्निंदिता मेधा धारणावती बुद्धी यस्य दुर्मेधा. निंदित थोडक्यात ती जी क्रिया त्याची बुद्धी त्याच्या क्रिया या सगळ्या अत्यंत निंदनीय असतात. अशा निंदनीय क्रिया ज्याची बुद्धी करते अशी बुद्धी ज्याला असते त्याला म्हणतात दुर्मेधा. मेधा म्हणजे बुद्धी. आपण काल मागच्या 2 पाठात पुढे मेधा सांगितलं होतं मेधा. तर ती मेधा म्हणजे बुद्धीच असते. पण मग ती दूर याचा अर्थ काय? तर तिचे जे विषय असतात ती निंदनीय असतात म्हणून त्याला म्हणतात दुष्टबुद्धी, दुर्बुद्धी. त्याला म्हणतात मंदमेधा, दुष्टमेधा. मंदमेधा याचा अर्थ त्याला सिद्धांताच्या विषयी तिची धारणा राहत नाही. म्हणजे थोडक्यात अत्यंत जड बुद्धीचा मंदमेधा त्याला म्हणतात दुर्मेधा. आणि दुष्टमेधा कायम ती माणसाची बुद्धी चालते. तर सगळ्याची सगळी चालते का? काहीची ग्रंथ ते चालते, काहीची भांडणं ते चालते. ते चोर असतात, ते पोलीस बिली सगळे शिकवणारे असतात. ते वकिलाची पुढे त्यांची बुद्धी असते. बरोबर आहे का नाही? चोरी करत असताना कशी करायची, कसं जेवढे सगळे यंत्रणा असतात त्या सगळ्याला प्रशिक्षितच करते. तर ती काय बुद्धी काय सामान्य असते काय? मग ती बुद्धी असते ती. पण ती बुद्धी कोणती? ती दुर्मेधा. असं आहे. त्या बुद्धीचे विषय फार दुष्ट आहेत. त्यांना दुर्मेधा निंदित काय दुर्निंदित मेधा. अशी दुर्निंदित अशी जी मेधा आहे धारणावती ज्याची असते त्याला म्हणतात दुर्मेधा. असा दुष्ट बुद्धीचा मनुष्य तो त्याची धुती काय करते? यया म्हणजे ज्या धुतीने, त्या धुतीने काय? स्वप्नम भयम शोकम विषादम मदम न मुंचती. ती धुती ती धारणा यांना शोभित नाही. 1, 2, 3, 4 आणि 5. तर 5 विषय दिले तिथं. स्वप्नचा अर्थ झोप. मग झोपेची गोष्ट अशी असते, आता काही ना झोप येतच नाही. गोळ्या खा, सरबत घ्या, काफी घ्या, धुण्या करा, आंघोळ करा, अंगाला गेला, अंगाला केला, धुण्या करा. काय रात्रभर जागे, झोप येतच नाही. तर काय आता काय येत नाही ते काय? आता काही एक कारण नसतं. लोक म्हणे काय झोपेचा त्रास होतो मला तुम्ही विचार नाही करेल काही. आता मला कोणाचं कर्ज द्यायचं का काय जाता हातवात जावे माझे 10 मिनिट झाले का का शिष्य लोक मला सापवायला लागले. अरे रोज मिनिटाला सेकंदाला ती जगताला मिथ्या म्हणणारा माणूस मला तिचं काय त्याचे कुठं मला एवढं. पण झोप काय ते विचारच तेवढी घेतली का? मग आता वातावरण कोण असतं? प्रकृती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रकृती असते. त्या प्रकृतीत झोपेला मुख्य कारण त्याची प्रकृती आहे. कारण मोहित म्हणून का हा प्रतीक्षा वगैरे नाही का तो, तर सकाळी उठवायला ना कमीत कमी 5 ते 7 मिनिटं लागते. त्याला धरायचं नुसतं गाठा हात घ्यायचा ते नुसतं डोळे पण नाही उघडले. हा हुकला काहीच नाही म्हणते. मग ती झोप येतं. त्या झोपेचं काय? हा प्रकृती, वय प्रकृती त्या असतं. तर बऱ्याच लोकांना असतो त्याचा त्रास. मग आता जाऊ द्या, मुद्दा काय आहे? स्वप्न म्हणजे झोप. तर त्या झोपेमध्ये जी धारणा असते त्याच्या पाठीमागाला आज्ञान आलं, आहार आला, आळस आलं, सगळं हे आलं का गाढ झोपला का झोपला. आता तुम्हाला परवा उदाहरण सांगितलं होतं ना, बाई तुम्हाला गेली का मग तिथे बाहेर जाऊन तेव्हा उठा म्हणजे तू जाऊन म्हणजे मग आम्ही जाऊन आले म्हणजे ते क्लास झोपतो. मग आता काय झोपे जातात काय म्हणतो स्वर्ग हे व्हावं. ज्याला स्वर्ग सुद्धा तुच्छ वाटतो झोपे करता. काही माणसं इतके झोपवं आहेत म्हणतो. रेल्वेत बसला किंवा विमानात बसला माणूस झोपला का त्या काम करतच घ्या याचे झोपायचे का झोपून रात्र झोपलंच की मग आता रेल्वेत बसला निसर्ग पाहावं
हे एवढी सृष्टी असते. आपण बसतो निसर्ग पाहावं माणसाने, पावला नाही निसर्ग असतो. तर ते काय बसले का झोपले, आता काय ते कुठं झोपतील याचा काही भरोसाच नाही. आपण ते कोणसर माणसं डुकलं घेतील. आणि याचं तुम्हाला विशेष उदाहरण पाहायचं असताना आता दिंडीमध्ये तुम्ही माणसं भाग्यवान, नाश्ता झाला का झोप, आंघोळ झाली का झोप, जेवण झाले का झोपले, आणि आधीमध्ये बैठकीला दिंडी बसली का झोपले, आणि इथून गेली बोलकटी आता टाकली का अजून कीर्तन सुरू होते का लागली भरायला. काय माणसं काय झोपत येत म्हणजे काय करावं यांना. मला ते जेवण लई वाईट वाटलं की ते नका झोपराव, मला ते मग ते झोप असते तर ती जी धारणा असते ती त्याला चिटकून राहते. आणि तो तमोगुणी विषय आहे. झोप हा तमोगुणी विषय आहे, तो एक प्रकारचा आळस आहे. आणि त्या निद्रेमध्ये काही जरी झालं तर परिपूर्ण तमोगुणात म्हणून जातो. आणि म्हणून अशी जी धारणा टिकून राहते तिला सोडित नाही, त्या धृतीला तामसी धृती असं म्हणतात. भयम, नेहमी मनुष्य भयाच्या दडपणात राहतो. आता आपले जीवन निर्भय राहतो. जे मोठमोठे काय म्हणतात साहेब, नाही ते शूटर तुमचे ते भया लोक उभायचे, हा गँगस्टार होतं ते. आता त्यांना काही साहेब काही साधे ध्येय का ते लोक, काही पिस्तूल कोणी ते कोण पिस्तूल ते कोणी पिस्तूल. ते काल मला ते एका माणसाने सांगितलं, महाराज नाव देऊन नाही सांगितलं मला, त्या पोटाच्या ते कोणी पिस्तूल रिव्हॉल्वरती. आणि मग तिकडे घालायचं, मग तिकडे कोट घालायचं, आणि मग ते तिकडे जायचं. म्हणजे इतकी भीती काय त्या मारत काय चौरायची व त्याच्या पिस्तुल्या मारत पिस्तुल्या मारत ते दाखवत पिस्तूल ते वातावरण पिस्तुल्या मारत. आपले एक मारत आहे गाडीमध्ये पिस्तूल पिस्तुलाच्या गाडीच्या त्या गाडी कोणी आवडली नंतर रोज एवढे पैसे कमवून गोळा करून म्हणायचे कर रामायण कर कथा कर आमचे जेवढे पैसे त्या गाडीत पिस्तूल काय मारत बाबा ती माणसं काय. म्हणजे आता आपण जर कोण एखाद्याला स्त्री पण देऊ शकत नाही, आपल्याकडून मुलगी पण मारू शकत नाही. पण ते पिस्तूल ते अजात शत्रू काय वाजत पिस्तूल काय करतात का पूजा दसरी दिवशी पूजा करतच असत तो माझी नेमकं कामाला काम करतो. तर भय, मग त्या भयामध्ये कायम भीती, इतकी भीती असते. भीती ही नेहमी संशयात निर्माण करते. आधी ते हे होईल काय, तिथं ते होईल काय, हे मला मारेल काय, हे मला डसेल काय, हे मला टोचन काय, हे मला आमचं करेल काय. म्हणजे भीतीला त्याला संशयामध्ये सारखी भीती उभी राहते. मग ती धारणा काय म्हणजे भीतीत पकडून राहते. पण आता काय असेल नाही काय मरायचं काय त्यात काय केव्हायचं घरी सोडून झोपला कशा. तर तसं नाही, ते भय जे असतं ती धृती त्या भयाला पक्की धारणा टिकून ठेवते. असं जे असतं ते भयम. आता भयाचं तुम्हाला आता पाठीमागे सांगितलं भय कशाला असतं ते वगैरे की त्यात वेगळे बहुते असं जे भय असतं शोक. आणि शोक हा शोक कशाचा असतो, शोक कुठे होत नाही. मग शोक हा होतो वियोगातून जन्माला येतो. म्हणजे त्याला काय म्हणतात, अत्यंत प्रिय व्यक्तीचा प्रिय वस्तूचा जो वियोग असतो तो वियोगातून काय होतो शोक जन्माला येत असतो. मग जर एखाद्या व्यक्तीचा आणि वस्तूचा वियोग झाला तर त्या वियोगातून त्या माणसाला सूचक जसा तशी एखादी प्रिय व्यक्ती जर गेली तर मनुष्य गेला मेला माणसं खूप शोक करतात ना. मग समजा एखाद्याच्या वियोगात पण शोक होतो आणि एखाद्याच्या संयोगात पण शोक होतो. दुष्टाचा संयोग झाला तर शोक निर्माण होतो आणि सज्जनाचा वियोग झाला तर ते शोक निर्माण होतो. शोक हा संयोगजन्य असतो. म्हणजे हा बरा म्हणा की वाईट म्हणा तो संयोगातून जन्माला येतो शोक. असा जो शोक असतो थोडक्यामध्ये सूचक आक्रोश करणं शोक करणं. काही माणसं आवाजाने करतात आणि काही आवाज न करतात शोक करतात. डोळे झाकून घेतात शोक. अत्यंत घसा कोरडा होणं शोक करणं घायाळ होणं व्याकुळ होणं
असा शोक इथं धारणा टिकून राहा. आणि विषाद कायम दुःखी, काही करा तुम्ही त्याच्या पुढे. असं मस्त आमरस केला, चांगल्यापैकी आमरस केला, पोळी घेतली, पोळी वाजली, कोण 2-4 पोळ्या ठेवल्या साईडला, पोळ्या ठेवल्या, भजे, पापडे, कुरडई, सगळं मस्त फॅन लावला. आता जेव्हा बाबा तुम्ही कसं काय, आता काय आनंद आहे बघ तुमच्या जीवनात, कशाचा आनंद, आज हे काय आमचं आहे का, अहो हे खाली काय पोटल, हे काय पचत आहे का, म्हणजे कशातही त्याला त्या आनंदच नाही. त्याला कायम विषाद, कायम ते दुःखीच असते, कायम विषादात असतात. कशावरही नाराज, थोडक्यामध्ये मराठी भाषेमध्ये नाराज कशावर, म्हणजे त्याला त्या कोणत्या पदार्थातून हे त्याला ती किती पत्नी उत्तम असते ना, कायम तिच्यावर नाराजी. कशी ती जीव तोडून तिनं काय की ती नाराज व्यक्त करायची. पोरावरती नाराजी, पत्नीवरती नाराजी, गाडीवरती नाराजी, स्वतःवरही नाराजी. आपलं काय खरं राव, काय देवाने आपल्याला रूप दिलं, काय लोक रूपमान, आपलं काय खरं आहे, काय लोकांनी श्रीमंती, काय आपल्याला कसं काय आलं. म्हणजे त्याचं अख्खं जीवन स्वतःची न्यूनता शोधण्यामध्ये सगळं त्याला धन्यता वाटते. आणि न्यूनता कसं नाही, परिपूर्ण जगात कोणी जन्मच नाही आला, कोणापेक्षा आपण येऊन राहतोच ना. मग अशी न्यूनता धरून जर बसला तर तो विषयात जातो ना म्हणतो. मग त्या विषयात त्याच्यात काय अर्थ ती, त्यामुळे तो विषयात करीत राहणारं म्हणजे थोडक्यात दुःख राहणारं, आणि शोक म्हणजे कांगिवळत राहणारं. आणि त्याच्यानंतर मदम, आता मदाची गोष्ट ती भयंकर वाईट. तर मदाची गोष्ट आहे ती उन्मत्तपणा. आणि उन्मत्तपणा हा एखाद्याच्या प्रकृतीत असतो. तो उन्मत्तपणा माणसं म्हातारी धरते, त्यांचं उन्मत्तपणा जात नाही, उठता पण येत नाही. तरी बसल्या काठीनं असं करतो, काय तुझं एका ठोक्यातच मारली, एका ठोक्यात लगेच दड ठोकतो, येतो चितच करतो, तू उठता पण येईना तुला. ते मग ते उन्मत्तपणा जो असतो, तो उन्मत्तपणा कसं मिळतो, एक तर संपत्तीने येतो, एक तर सत्तेने येतो, आणि एक शारीरिक शक्तीने येतो. म्हणजे आणि उन्मत्त माणसाला विद्या पण उन्मत्त बनवते, संपत्ती पण उन्मत्त बनवते, आणि शरीराची शक्ती पण उन्मत्त बनवते. त्याला जे अधिक होतं ते त्याला उन्मत्त बनवतं. आणि त्या उन्मत्तेत वय बदललं, बऱ्याच वेळा त्याला काय म्हणतो आपण, खूप श्रीमंत माणसं असतात, आणि श्रीमंतीतून बऱ्याच वेळेस प्रसंगाला ती गरिबी जाते. आणि ती गरिबीत आली तर त्यांना ती ओळखाय जात नाही, ओळखाय जात नाही, उन्मत्तपणा काय जात नाही त्याच्यात. असं आहे का, या कड म्हणा, ज्या गिरी जाते खूप फुगिरी जाते, तसं ते काय त्याचं कमी होत, ती उन्मत्तता म्हणजे आज आहे. तर ते फार म्हातारं झालं तर ती विषयात पिळी, मग असं विशेष उभं राहील, ते काय विचारूच नका करते, ते उन्मत्त म्हणतात. तर असं ते गुण जाऊ द्या. मुद्दा असा आहे, स्वप्न म्हणजे झोप, भय, श्लोक, विषाद, मद, उन्मत्तेमध्ये जी मेधा असते ती दुर्बुद्धी असं म्हणतात. आणि ती दुर्बुद्धी न विमुंचती, ती त्याला सोडायला तयार नसते. अशी जी असते त्याला म्हणतात, त्या धृतीला काय म्हणतात, तामस धृती. सुखं पिदानीं त्रिविधं, सुखं पिदानीं त्रिविधं, शृणु मे भरतर्षभ, शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र, अभ्यासाद्रमते यत्र, दुःखान्तैश्च निगच्छति, दुःखान्तैश्च निगच्छति. सुखं त्विदानीं त्रिविधं, शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र, दुःखान्तैश्च निगच्छति. सुखं तु इदानीं त्रिविधं, शृणु मे
भरतर्षभ अभ्यासात रमते यत्र दुःखांतं च निरच्छति. तर हे भरतर्षभ, हे अर्जुना, हे भरतर्षभ, इदानीं त्रिविधं सुखं मे शृणु. मी आता तुला जसे बुद्धीचे 3 प्रकार सांगितले, बुद्धीचे 3 प्रकार सांगितले, आता सुखाचे 3 प्रकार सांगतो. तू ते लक्ष देऊन ऐक. आणि म्हणून हे भरतर्षभ, भरतर्षभ याचा अर्थ अर्जुनामध्ये ऐकण्याची क्षमता असणे, म्हणजे थोडक्यात त्याचा अधिकार प्रतिपादन केला, त्याची क्षमता दाखवली. भरतर्षभ, तू सर्वश्रेष्ठ आहेस, तू श्रेष्ठ आहेस आणि तू हे ऐकू शकतो. आता पण जसं ऐकलं तसंच आता पण आहे आणि लक्ष देऊन ऐक. मी सांगतो हे निश्चित सिद्धांत आहे. भगवान छातीला हातवून सांगतात, मी सांगतो तुला, सुरू ऐकतो. हे 3 प्रकारचे सुख आहेत. ते कसे आहेत ते खाली सांगितले जातात. तर खालच्या याच्यामध्ये असे जे 3 सुख आहेत त्यापैकी यत्र दुःखांतंच निगच्छति अभ्यासात रमते. तर अभ्यासात रममान होणारे जे असतात ते त्या ठिकाणी दुःखांतंच निगच्छति, म्हणजे दुःखाचा अत्यंत अभाव, परिपूर्ण दुःखाचा अंत, दुःखाचा प्रांत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्या दुःखाची निवृत्ती. थोडक्यात दुःख कुठं राहतं? वृत्तीवरती. आणि त्या वृत्तीच्या ठिकाणी सुख आणि दुःख जे असतं त्या सुखदुःखाचा प्रांत कुठपर्यंत येतो, म्हणजे याला म्हणतात अनुकूल प्रतिकूल ते पर्यंत. मग त्या अनुकूल प्रतिकूलला जे कारण असतं द्वैत, याची निवृत्तीच करून टाकली जाते. त्या म्हणतो दुःखांत, म्हणजे शेवटी दुःखाचा काय जातो? अंत झाला. त्याला म्हणतात खरं सुख आहे. दुःखाचा अंत म्हणजे थोडक्यात दुःखाच्या अंतप्रत, म्हणजे दुःखाचा अत्यंत अभाव जिथं प्राप्त होतो आणि त्याला म्हणतात ते सात्विक सुख. पण ते सात्विक सुख कशाने प्राप्त होतं? अभ्यासात रमते. तर अभ्यास जो आहे तो अभ्यास काय आहे? तो भजन आहे, पूजन आहे, अध्ययन आहे. हे सर्व थोडक्यात भजन कोणतंही नाही, पूजन कोणतंही नाही, अध्ययन कोणतंही नाही. तुका लागला कादंबऱ्या वाचायला, ते तसं नाही. मग अभ्यास याचा अर्थ सिद्धांताचा अभ्यास. थोडक्यात आत्मा परमात्मा काय असतो जो असा अभ्यास आहे. भगवंताची पूजा आहे याचा अभ्यास आहे. ध्यान याचा अभ्यास आहे. भजन असेल, पूजन असेल, चिंतन असेल, ते भगवंताचं आहे. आणि त्यात रमते, रममान होणे, म्हणजे रमते चित्तवृत्ती एकाग्र होणे, त्याला म्हणतात रमते. रमून जाणे, रमून जातो ज्या सुखामुळे, त्याला म्हणतात हे सात्विक सुख आहे. आणि ते सात्विक सुख कसं असतं? खालच्या श्लोकामध्ये सांगितलंय. यतदग्रे विषमेव, यतदग्रे विषमेव परिणामे मृतोपमम्, परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्त, तत्सुखं सात्विकं प्रोक्त आत्मबुद्धि प्रसादजम्, आत्मबुद्धि प्रसादजम् यतदग्रे विषमेव परिणामे कृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम्. यत अग्रे विषम इव परिणामे अमृतोपमम्, अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम्.
तर जे सुख आहे ते य म्हणजे जे तर आग्रे म्हणजे थोडक्यात हे जे सुख आहे ते आरंभकारी त्याला म्हणतात आरंभी. आरंभी हे कसा आहे विषयासारखा आहे. परमार्थ आरंभाला खूप विषयासारखा वाटतो. ज्यावेळी परमार्थ सुरू करतो ध्यान धारणा भजन पूजन हे करत असताना फार त्रासदायक आहे त्या गोष्टी. इंद्रिय आवरावी लागतात. अभ्यास करायचा असला तर आता तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला तुमच्या पुढे येऊन गुरु महाराज सांगतात. आता आमची परिस्थिती अशी होती, दुनिया देश राहायचं पुढं, खायचं पुढं, मागून आणायचं, राहायचं तिथं झोपायची जागा पुढं, कपडे नाही, ते डास काय, ते काही एक विषय नाही ना तो. मग अशा काळामध्ये ते खूप कष्टदायक वाटतं, ते नको नको वाटतं माणसाला. मग तसंच असतं. भजन म्हणायचं असतं ना तर ते भजन सुरुवात केले का त्याला म्हणतच नाही, तर कोण टाळच बनवून देत नाही, तर कोणी म्हणूनच देत नाही. आणि त्याला खूप त्रासदायक वाटतं. हे शिकायला जरी गेलं की आधी नको नको वाटतं, ती काय आपलं येणारच नाही. त्यात एक तुला काय येत नाही, याला कामच झालं त्याचं. नवीन कीर्तन करायला लागला, नवीन भजन करायला लागला, हे खूप विषयासारख्या गोष्टी आहेत. आणि हे तुम्हाला खूप बाहेर सांगा. पण आतली गोष्ट असते, हे सगळं सोडायचं असतं. त्या काळात विषय मिळूच आहे. हे सर्व विषय सोडायचे असतात. ध्यान करायचं असतं, चिंतन करायचं असतं त्या काळामध्ये. आणि ते विषय मी माणसाला भयंकर वाटतं. म्हणजे तुम्हाला आपण प्रत्येक गोष्ट मनासारखी नसते ना. मनासारखी परमार्थामध्ये मनासारखं जर तुम्ही वागला तर मग ते भोगात मग जाते. सगळ्यात त्या परमार्थ करायचं म्हटलं तर आधी एकादशी लागलं भजे खायला असं नाही होत ना. आता नियम बंधन येतं सगळ्या नियम बंधन येतं. उपवास करायचा असेल, स्नान करायचं, रोजचं खायचं वगैरे काही नाही खाता येत तुम्हाला. काही आता लोक काहीही खातात, आंघोळीच्या आधी खातात आणि काहीही खातात. ते काय काय खाते ते काय मला सांगण्यासाठी परत काही खाते ना ते. आता तुम्हाला खाते ते का? मग आता त्यावेळी मला त्रासच होतो ती गोष्ट त्या करत असताना. पण भगवान सांगतात बाबा हो, तुम्हाला तप करायचं असलं, अनुष्ठान करायचं असलं, दान करायचं असलं, भजन करायचं असलं, हे काही सगळं बाकीच्या गोष्टी त्यागाव्या लागतात. मग आता लोक दान गावली लग्नाला जातात, तिकडं माझ्या मागे फिरतात. आपल्यासारख्या नाही जातात. आता तुम्ही जर गेले तर आम्हाला नाही जाता येत ना. कुठं जाणार, कुठं बसणार ते, आणि कशा करता जाणार, तिथं काय अर्थ नाही ते. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यागाव्या लागतात. हे विद्यार्थीच आहे. आता बाकीचे विद्यार्थी ते कॅन्ड घालणार, मोबाईल कुणी इकडे उड्या मारतात कधी. आता यातलं काय, यांना भिक्षा मागायची खायचं ते काय सोपं आहे का ती गोष्ट? विष पेल्यासारखीच गोष्ट आहे ना ती. लोक त्या बाकीचे विद्यार्थ्यांकडे पाहिजे तर विष पेल्यासारखीच गोष्ट आहे. पण आता विष पेलं, पण पुढे काय, पुढं काय अमृतोपम. त्याचं नंतर ज्याला ते सुख मिळणार आहे ते अमृतापेक्षाही उत्तम आहे. आणि म्हणून आग्रे विषय मिळतं. हे सगळं परमार्थाचं आधी अत्यंत कष्टदायक असतं. परमार्थाचंच नाही, शेतीचं करा, नोकरीत तुम्ही आधी विषय घ्यावा. तो शाळेत लहान जात नाही, त्याला ठोकून ठाकून लावतात. त्याला शाळेत जाऊन बसलं का त्याला तो घेरेलं बरं, पण इथं बसून मग त्याला चॉकलेट दे, गोळ्या दे, दुनिया पण त्याला ते सगळं कडू वाटतं त्याला. हा ते फक्त मग तुम्हाला काही देऊ नये, पण मला इथून सगळं सोडा, मला बाहेर गोळ्या मारत्या. तिथून जे त्याचा संघर्ष सुरू होतो तर त्याचा 20, 22, 25 वर्ष ते शिक्षणात जातं. ते काय 7-20 प्यायचं विसर. आणि परीक्षा काय साधं टेन्शन आहे का, मग ते काय एवढं लय कठीण येते. आणि त्यानंतर मग चांगले मार्क मिळाले, मोठा अभ्यास झाला, चांगली मोठी नोकरी मिळाली, क्लास 2 झाला, टोक्योर बसला, म्हणजे म्हातारून जाईल डोकं काय साहेब तुम्हाला काय पण ते मागचं पण ते चला आला आता तुला साहेब झाल्यासारखं वाटतं. महाराज विषम निघलं. पण नंतर अमृतोपम. शेतीचं पण तसंच असतं, नोकरीचं तसंच असतं. कोणत्याही गोष्टी आरंभी ह्या अत्यंत कठीण ज्या असतात, विषासारख्या असतात, त्या शेवटी नक्कीच त्यांचं सुख हे अमृतासारखं असतं. आणि जे कारण मला खूप छान वाटतं, दारू प्यायची
काही उड्या मारायच्या, काही वाईट गोष्ट वागायचं, मस्त आनंद वाटतो. पण पुढे पुढे यावं गडी यावं नंतर किती वाईट गोष्ट आहे. तो भगवान सांगतात त्या ठिकाणी आरंभी विषम पण परिणाम त्याचा मात्र अमृतासारखा आहे. असं जे सुख आहे ते सात्विक सुख आहे असं म्हटलेलं आहे. आणि ते कशाने प्राप्त होतं म्हणले आत्मबुद्धी प्रसादजम. ज्या कालामध्ये आत्मविषयक बुद्धी जर त्याची प्रसन्न झाली तर, आणि आत्मविषयक बुद्धी होण्याकरता एवढा अभ्यास करीत जावा लागतो. त्याला पाठीमागून सर्व एवढं घ्यावं लागतं. मग त्याला आत्मच नाही कळतो त्याला आत्मबुद्धी व्हायचं काय कारण असे आत्मबुद्धीच्या प्रसादाने मिळालेलं जे सुख त्याला म्हणतात सात्विक सुख. कुंडली एक वर्ग